भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत महान असे नेते. ते फक्त मर्यादितच नेते नव्हते, फक्त महारांचेच नेते नव्हते, तर संपूर्ण देशासाठी त्यांना अत्यंत खूप चांगलं असं काम केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 32 डिग्र्यांचं नॉलेज होतं, ज्यामध्ये BA, MA, बारेट लॉ, LLB, PhD अशा BSc अशा खूप साऱ्या पदव्या म्हणजे 32 डिग्र्या होत्या. किती वाईट गोष्ट आहे ना. बाबासाहेबांना फक्त एका जातीपुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. आपण इथं एक सुद्धा डिग्री कम्प्लीट करू शकत नाही, तिथे त्यांना एवढ्या मोठ्या 32 डिग्र्या घेतल्या. एवढे अतोनात प्रयत्न करून त्यांनी संविधान निर्माण केलं. त्यांच्यामध्ये होते खूप सारे लोक पण होते, पण आता नवीनच ट्रेंड चालू झाले. त्याच्यामध्ये असं बोलले जाते की त्यांच्यामध्ये 294, कुठे बघितलं तर 298, म्हणजे असं सर्च मारलं ना एवढे सगळे लोक होते. तर असं काही पण भ्रमित गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, पण ते रिअलिटी नव्हती जास्त. त्याच्यामध्ये 7-8 व्यक्ती होते आणि त्याच्यामधलं पण कोणी बाहेर गावी होतं किंवा कोणी येऊ शकलं नाही. तर असं करून बाबासाहेबांवरच जास्त भार संविधान निर्माण करण्याचा आला. तर जास्तीत जास्त बाबासाहेबांचा सपोर्ट त्याच्यामध्ये आहे. पण आता खूप साऱ्या अशा म्हणजे आपल्या देशात हे नाहीच आहे की स्वतःचा इतिहास स्वतः बनवू शकत नाही कोणी, आणि ज्यांचा कोणाचा इतिहास आहे तो मोडमाड करायचा, एकदम मोडमाड करून तो इतिहास पुढे मांडायचा, असं काही काही चुकीच्या गोष्टीसाठी चालू असतात. एवढे महान तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पण इतिहास पूर्णपणे मोडून टाकलेला आहे. त्यांना पण जमिनीमध्ये किती सारे त्यांचे खूप सारे त्यांच्या मूर्त्या तोडताड करून जमिनीमध्ये पुरलेल्या आहेत, जो त्यांचा इतिहास नष्ट केलेला आहे. तरी पण भगवान बुद्धाचा इतिहास हा बाबासाहेबांनी पुण्याच्या स्थापन केला. पुन्हा त्यांना भारतात सगळ्यांना बौद्ध बनवलं. महाराजांना सगळ्यांना एक्सेप्ट करून दिली बौद्धांची कास्ट. का बरं इतर लोक बौद्धांची कास्ट एक्सेप्ट करत नाहीत? कारण की त्यांना माहिती आहे ना की भगवान बुद्ध फक्त समानतेला मानतात. ते तर म्हणतात की भगवान बुद्ध क्षत्रिय होते, असं तसं वगैरे वगैरे, नाही का. मग का बरं एक्सेप्ट नाही केलं तुम्ही भगवान बुद्धांना? कारण की माहित आहे ना, भगवान बुद्ध हे कधीच कोणाला नीच किंवा तुच्छ किंवा वाईट असं समजतच नव्हते. सगळ्यांना समसमान, हे आहे, तो आहे, ढमक आहे, असं कोणत्याच गोष्टीला भगवान बुद्धांच्या विचारामध्ये धारा नव्हता. त्याच्यामुळे भगवान बुद्धांना हे लोक मानतच नाही, कारण की त्यांनी उंच नीच ठेवलीच नाही. आणि यांना कसं एकदम वर्चस्व आणि आम्ही खूप वर आहे, असं आहे तसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी या लोकांना पाहिजे असतात. आणि भगवान बुद्ध या सगळ्या विचाराच्या विरुद्ध होते. त्यांनी कोणत्याही जातीचा व्यक्ती असो तो आपल्या याच्यामध्ये धम्मामध्ये मिळून घेतला व सगळ्यांना समान वागणूक दिलेली आहे. त्यामुळे तथागत भगवान बुद्धाचा धम्म अत्यंत चांगला आहे. व भारतामध्ये इथल्या जाती बघून जाती दंगे हे ते करतात, पण हे योग्य नाहीये. जाती दंगे करणारा कधी बघितला का तुम्ही? मोठमोठे नेते हे यांचे लेकरं असतात. यांचे लेकरं मोठमोठ्या शाळेमध्ये चांगले शिकलेले असतात, पण आपले मरतात कोणाचे लेकरं? तर आपल्यासारख्या गरिबांचे लेकरं. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, दंगे लावतात, एकमेकाच्या जातीमध्ये द्वेष हे करतात. अरे नका ना एवढं करू, द्वेष वगैरे, भांडणं वगैरे नका करू. ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना चांगलं मिळून मिसळून राहा. आपलं व्यवस्थित आपला अभ्यास करा, मुले शिकवा, सगळ्या गोष्टी करा. तेव्हाच कुठं भारत पुढे जाईल ना, की एकामेकाची जात बघून हे करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण उदाहरण म्हटलं तर त्यांना पण यांनी ब्राह्मणांनी त्यांच्या पायाच्या अंगुठ्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं तिलक केलं. म्हणजे त्यांचा विचार एवढे 28 पगड जातींना घेऊन चालणारे
छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातींना घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना पण अत्यंत अशा नीच अशा मानसिकतेची वागणूक दिल्या जाते. म्हणजे त्यांच्या बरोबर कोणी यायलाच नको ना, की ते सगळ्यात वरचे टॉपर आहे. अरे पण ते छत्रपती शिवाजी महाराज होते, एवढे महान होते. त्यांनी कधी जातीभेद करून हे एकामेकांना नाही हे केलं. त्यांनी अजिबात जातीभेद केला नाही. त्यामुळेच एवढा छान आपला महाराष्ट्र निर्माण झाला. व त्याच्या पण मध्ये तुम्ही जर जातीभेद करता आणि एकामेकांना नीच म्हणून आपण जर महाराष्ट्र खराब केला तर खूपच वाईट बेकार गोष्ट आहे. प्लीज कृपया असं करू नये. सगळ्यांनी मानवतेने, बंधुभावाने व सर्वांनी एकामेकाच्या साथीने सगळे सहकार्य करून आपल्या देशाची उन्नती, सगळ्या गोष्टी चांगल्या बघाव्या. एवढं बोलून मी थांबते.